हॅलो फ्रेंड्स, आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत आणि या सिरीजमध्ये आपण बिल्स ऑफ एक्सचेंज या टॉपिकचे बोर्डात आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 1 सॉल्व्ह करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ केदारनाथ. आपल्याला जर्नल एंट्रीज विचारल्या आहेत. कोणाच्या बुक्समध्ये? केदारनाथच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत आणि आपल्याला 4 इंडिपेंडंट सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. इंडिपेंडंट सिच्युएशनचा अर्थ काय? या 4 वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत. या सिच्युएशनचा एकमेकांशी काडी मात्र संबंध नाही. आता पहिली सिच्युएशन काय बघा, बद्रीनाथ इन्फॉर्म्स केदारनाथ. आपण कोण आहोत? केदारनाथ. सो इंग्लिशच्या ग्रामरनुसार केदारनाथ जिथे जिथे शब्द येईल तिथे वी किंवा अस असे शब्द वापरायचे, सो दॅट आपल्याला कळायला सोपं जाईल. सो बद्रीनाथ इन्फॉर्म्स अस, इथे आपण अस वापरणार आहोत. बद्रीनाथ इन्फॉर्म्स अस, बद्रीनाथने आपल्याला येऊन कळवलं. काय कळवलं? दॅट अलोकनाथ एक्सेप्टन्स ऑफ ₹16,000. अलोकनाथचा एक्सेप्टन्स होता 16,000चा, जो आपण कोणाला एंडोर्स केला होता? बद्रीनाथला एंडोर्स केला होता. हॅज बीन डिसऑनर्ड. तो काय झालाय? डिसऑनर्ड झालेला आहे. आणि नोटिंग चार्जेस किती लागलेले आहेत? ₹500 नोटिंग चार्जेस लागलेले आहेत. म्हणजे आता सोपं ट्रान्झॅक्शन काय घडलं असेल बघा, की आपण आहोत केदारनाथ. आपण कोणावरती बिल काढलं असणार? आपण अलोकनाथवरती बिल काढलं असणार. अलोकनाथने आपल्याला ते बिल ऍक्सेप्ट करून परत दिलं. सो मी आता इथे लिहितो, आपण केदारनाथ होत. आपण काय केलं? कोणावरती बिल काढलं? अलोकनाथवरती बिल काढलं. बरोबर? अलोकनाथने हे बिल ऍक्सेप्ट केलं आणि आपल्याला परत दिलं. सो आपल्यासाठी हे काय आहे? बिल्स रिसिवेबल. हे बिल आपण कोणाला जाऊन एंडोर्स केलं? हे बिल आपण जाऊन बद्रीनाथला एंडोर्स केलं. बद्रीनाथला एंडोर्स केलं. आणि मग आता ड्यू डेटला बिल कोणाकडे असेल? बद्रीनाथकडे. ड्यू डेटला कोण कोणाकडे जाईल? बद्रीनाथ अलोकनाथकडे जाईल पैसे मागायला. अलोकनाथनी बद्रीनाथला पैसे दिले नाहीत, म्हणजेच बिल काय झालं? डिसऑनर्ड झालं. मग आता बद्रीनाथ काय करेल? बद्रीनाथ आपल्याकडे येईल. आपली सिच्युएशन काय? आपण बद्रीनाथला म्हणणार वेच, आम्ही अलोकनाथला ओळखतो, आम्ही अलोकनाथकडे जातो, पैसे आणतो आणि तुला देतो. सो अलोकनाथकडनं पैसे आणायचे म्हणजे अलोकनाथ आपला झाला डेटर आणि बद्रीनाथला पैसे द्यायचेत म्हणजे बद्रीनाथ झाला आपला क्रेडिटर. पण आता इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नोटिंग चार्जेस. आता बघा, जेव्हा बद्रीनाथ अलोकनाथकडे गेला तेव्हा अलोकनाथनी बद्रीनाथला पैसे दिले नाहीत म्हणून बद्रीनाथ चिडला आणि तो कुठे गेला? नोटरी पब्लिककडे गेला आणि त्यांनी फॅक्ट ऑफ डिसऑनर्ड रेकॉर्ड केली. आणि त्या फॅक्ट ऑफ डिसऑनर्ड रेकॉर्ड करण्याचे पैसे कोणी दिले? बद्रीनाथनी दिले. मग आता बद्रीनाथ ते पैसे कोणाकडनं रिकवर करेल? आपल्याकडनं रिकवर करेल. म्हणजे आता आपल्याला बद्रीनाथला किती द्यायचे? 16,000 बिलाचे तर द्यायचेच आहेत, पण बद्रीनाथ म्हणेल मला नोटिंग चार्जेस पण पाहिजे, ते माझ्या खिशातनं गेलेत, माझी चूक नसताना गेलेत. बद्रीनाथची चूक नाहीये त्यामुळे त्याला ते ₹500 पण द्यायला लागतील. म्हणजे आता बद्रीनाथला आपण किती द्यायचे? 16,500. आणि आपण अलोकनाथकडनं किती आणणार आहोत? 16,500. कारण आपलीही चूक नाहीये. बिल डिसऑनर्ड कोणी केलं? अलोकनाथनी केलं. त्यामुळे 16,000 बिलाचे प्लस 500 नोटिंग चार्जेस असे आपण अलोकनाथकडनं किती घेणार? 16,500. आता एंट्री सोपी आहे. डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. सो एंट्री काय होईल? अलोकनाथ अकाउंट डेबिट टू बद्रीनाथ अकाउंट. चला एंट्री पास करूयात. वरती हेडिंग टाका आधी, इन द बुक्स ऑफ केदारनाथ. काय एंट्री पास करणार आहोत? अलोकनाथ अकाउंट डेबिट टू बद्रीनाथ अकाउंट. अमाऊंट किती लिहिणार आहे? 16,500. नरेशन लिहूयात. बिंग अलोकनाथ एक्सेप्टन्स dishonored and Badrinath paid noting charges.
डेट्स दिलेल्या नाही आहेत, सो 1 2 3 4च लिहायचे आणि प्रत्येक जर्नल एंट्री झाली की पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लाईन ड्रॉ करायला पाहिजे. पुढची सिच्युएशन, सोमनाथ रिन्यूज हिज एक्सेप्टन्स फॉर 14,400 टू केदारनाथ. सोमनाथनी काय केलं, त्याचा ॲक्सेप्टन्स जो आहे तो रिन्यू करायची त्याची इच्छा आहे. ॲक्सेप्टन्स कितीचा आहे, 14,400चा. तो किती द्यायला तयार आहे कॅशमध्ये, 4,400 अँड ॲक्सेप्टिंग अ न्यू बिल फॉर 2 months फॉर द बॅलन्स अमाऊंट प्लस इंटरेस्ट. सो जो काही बॅलन्स आहे प्लस इंटरेस्ट असं तो नवीन बिल द्यायला तयार आहे आणि 4,400 कॅश द्यायला तयार आहे. आता जेव्हा नवीन बिल असतं तेव्हा काय करायचं असतं, तर पहिलं बिल आपल्याला कॅन्सल करायला पाहिजे, मग इंटरेस्टची एंट्री करायला पाहिजे आणि मग नवीन बिलाची एंट्री करायला पाहिजे. सो या नंबर 2च्या सिच्युएशनसाठी आपल्याला 3 एंट्री पास करायला लागतील. सो नवीन बिल काढताना जुनं बिल काय करायला पाहिजे, कॅन्सल करायला पाहिजे. जुनं बिल कॅन्सल करायचं म्हणजेच डिसऑनरची एंट्री पास करायची. आता सोमनाथला त्याचा ॲक्सेप्टन्स रिन्यू करायचा आहे, म्हणजे आपण इथे ड्रॉवर आहोत आणि सोमनाथ ड्रॉई आहे. सोमनाथवरती आपण बिल काढलेलं आहे, ते कॅन्सल करायचं आहे. हे आपण रिटेन केलेलं बिल आहे, त्यामुळे एंट्री काय होणार आहे, सोमनाथ अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिएबल. सोमनाथला डेबिट का दिलं, कारण तो आपला होईल डेटर, डेबिट द डेटर. आणि आता या बिलाचा काय उपयोग नाही, बिल कॅन्सल केलं म्हणजे बिल्स रिसिएबल गोज आउट, त्याच्यामुळे क्रेडिट वॉट गोज आउट, त्यामुळे एंट्री होणार आहे सोमनाथ अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिएबल. सो गो टू जर्नल एंट्रीज, डेटमध्ये टाका 2, एंट्री होईल सोमनाथ अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिएबल अकाउंट. कितीचं बिल होतं, 14,400. नरेशन लिहूयात, being Somnath's acceptance cancelled for renewal. प्रत्येक जर्नल एंट्री झाली की पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लाईन ड्रॉ करायला पाहिजे. पुढची एंट्री करणार आहोत इंटरेस्टची. सोमनाथने आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे, सो एंट्री होणार सोमनाथ अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. सोमनाथ अगेन आपला डेटर आहे. इंटरेस्ट आपला इन्कम आहे, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम, त्यामुळे इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट येणार आहे. सो एंट्री होईल सोमनाथ अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. आता आपल्याला अमाऊंट काढायला लागेल. इंटरेस्टची किती आहे ती, 14,400चं बिल आहे, पण त्यातले 4,400 तो इमिजिएट देतोय, त्याच्यामुळे त्याच्यावरती इंटरेस्ट येणार नाही. सो 14,400 बिलाची अमाऊंट आहे, ओरिजिनल बिलाची अमाऊंट, त्यातले 4,400 तो इमिजिएट द्यायला तयार आहे. सो उरले किती, 10,000 रुपीज उरले, ज्याच्यावरती त्याला इंटरेस्ट द्यायला लागेल. इंटरेस्टचा रेट किती दिला त्यांनी बघा, 12% पर ॲनम. सो 12% पर ॲनम, पण पर ॲनमचा अर्थ असतो फॉर 12 months, बरोबर. नवीन बिल जे आहे ते फक्त 2 months आहे, त्यामुळे त्याच्यावरती 2 monthsचाच इंटरेस्ट लावायचा. सो आता 10,000च्या 12% काढूयात. 1 0 जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा किती होतात, 10%, आणि जेव्हा 2 0 कट करता तेव्हा होतो 1%. ठीक आहे. सो 10,000 वरचा 1 0 कट केला तर 1,000 होतील 10%, आणि 100 होतील 1%, परत एकदा 100 होतील 1%. या सगळ्याची टोटल घ्या, किती मिळाली, 1200. 1200 फॉर हाऊ मेनी मंथ्स, 12 months. मग सोपं आहे, आपल्याला 2 महिन्याचं पाहिजे. 1200 फॉर 12 months, 200 फॉर 2 months, राईट. सो इंटरेस्ट किती येईल, 200. गो टू जर्नल एंट्रीज, इंटरेस्ट लिहूयात 200. नरेशन लिहूयात, being
इंटरेस्ट ड्यू फ्रॉम सोमनाथ. प्रत्येक जर्नल एंट्री झाली की पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लाईन ड्रॉ करायला पाहिजे. आणि आता नवीन बिलाची एंट्री. नवीन बिल आपल्याला कसं मिळालं, 4400 कॅश मिळाले आणि बॅलन्स अमाऊंट प्लस इंटरेस्ट आपल्याला नवीन बिल मिळालेलं आहे. सो एंट्री काय होईल, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. कॅश किती मिळाले आपल्याला, 4400. बिल पण मिळालं, सो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. आता बिलाची अमाऊंट किती येईल बघा, टोटल 14,400चं ओरिजिनल बिल होतं, त्यातले 4,400 मिळाले, म्हणजे उरले किती, 10,000 प्लस 200चा इंटरेस्ट. सो बिल कितीचं बनेल, 10,200. टू कोणी दिलं हे सगळं, सोमनाथने दिलं. सो सोमनाथ गिवर आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सोमनाथ गिव्हर आहे, त्याच्यामुळे त्याला येईल क्रेडिट. आणि कॅश आणि बिल दोन्ही मिळालं, दोन्ही रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, त्यामुळे त्यांना डेबिट आहे. 14,600. नरेशन लिहूयात, बिंग कॅश अँड न्यू acceptance for 2 months received from Somnath. तर नेक्स्ट सिच्युएशन करूयात. विश्वनाथ रिटायर्ड हिज एक्सेप्टन्स फॉर 10,500 टू केदारनाथ. आता इथे वाचा टू अस बाय पेइंग 10,250. सो थोडक्यात त्यांनी लवकर येऊन पैसे दिले आणि म्हणून आपण त्याला 250चा काय दिला, रिबेट दिला. त्याच्यामुळे आता एंट्री येणार, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. सिच्युएशन नंबर 3, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. रिटायर्ड केलं बिल म्हणजे त्यांनी ऑनर केलं बिफोर द ड्यू डेट. ड्यू डेटच्या आधीच त्यांनी पैसे देऊन टाकले. किती देऊन टाकले पैसे त्यांनी, 10,250. रिबेट अकाउंट डेबिट म्हणून त्याला आपण डिस्काउंट दिला. रिबेट म्हणजे डिस्काउंट, पण आपण जेव्हा बँकेत बिल डिस्काउंट करतो तेव्हा आपण डिस्काउंट शब्द वापरतो. जेव्हा बिल रिटायर होईल तेव्हा आपण रिबेट शब्द वापरतो. दोन्हीचा अर्थ एकच, डिस्काउंटच आहे. सो रिबेट अकाउंट डेबिट 250. रिबेट आपला झाला एक्सपेंडिचर, कारण आपण डिस्काउंट अलाउ केलाय त्यामुळे तो झाला एक्सपेंडिचर. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून रिबेटला डेबिट आहे. कॅश रिअल अकाउंट आहे, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून कॅशला डेबिट आहे. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती अमाऊंट, 10,500. बिल आपण काय केलं, त्याला देऊन टाकलं. सो क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिंग विश्वनाथ्स acceptance retired before the due date and rebate allowed. आणि आता लास्ट सिच्युएशन, recovered only 50% amount due from private estate of Ramnath, who was declared insolvent against his bill of 12,500. सो रामनाथ जो आहे त्याने आपल्याला ॲक्सेप्टन्स दिला होता, पण तो आता काय झालाय, इनसॉल्वंट झालाय. त्यामुळे तो फक्त 50%च अमाऊंट देऊ शकणार आहे. ओरिजिनल बिलाची अमाऊंट दिली आहे 12,500, त्याच्या 50% मिळाले, उरलेले 50% बुडले. मग आता आहे तो ॲक्सेप्टन्स काय करायला लागेल, आधी कॅन्सल करायला लागेल. सो एंट्री होईल, रामनाथ्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. रामनाथ्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट.
अमाऊंट आहे 12,500. रामनाथ आपला डेटर होईल आणि बिल्स रिसिवेबल गोज आउट, कारण आता या बिलाचा काय उपयोग नाही, बिल कॅन्सल झालं. नरेशन लिहूयात बिंग Ramnath's acceptance cancelled due to insolvency. आणि आता नेक्स्ट एंट्री करणार आहोत. आपल्याला 50% अमाऊंट मिळाल्याची. काय एंट्री होईल? कॅश और बँक अकाउंट डेबिट. 50% मिळाले, कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. उरलेले 50% बुडले, सो बॅड डेट्स अकाउंट डेबिट. पैसे बुडले तर बॅड डेट्स अकाउंट येईल. बॅड डेट्स आपला लॉस आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून त्याला डेबिट आहे. टू रामनाथ्स अकाउंट. रामनाथ गिवर आहे, त्याच्यामुळे त्याच्या अकाउंटला क्रेडिट येईल. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. तो गिवर आहे म्हणून त्याच्या अकाउंटला क्रेडिट. अमाऊंट किती आहे बघा, 12,500 अमाऊंट आहे. त्याच्या हाफ मिळाली म्हणजे हाफ बुडली, सो हाफ करूयात. हाफ किती येईल? 6250. सो 6250 मिळाले, 6250 बुडले. टोटल किती आहेत? 12,500. नरेशन लिहूयात. बिंग 50% amount received as full and final settlement from Ramnath due to his insolvency. Done. That's it guys. Problem is solved. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमचं काम काय आहे? या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.